मुलांना मी तुम्हाला दिसत नाही येणार रे. नाही माझा कॅमेरा ऑन आहे आणि मी तुम्हाला दिसतच नाहीये. तर थांबा मी रिलोड करते. हा, खालून जांभळा, परत पहिला रंग खालून जांभळा, परत वरून लाल. अरे जांभळ्यानंतर लाल कसं असणार लक्षात लगेच? खालून वर चाललोय ना आपण. एक काम करा, पुस्तकातली आकृती समोर ठेवा बरं. हा, आता मी दिसत असेल. कॅमेरा फायनली झाला चालू. दिसते मी? येस मॅम. अच्छा, मी दिसतेय पण ना रेकॉर्डिंग चालू आहे की नाही कळतच नाहीये मला. थांबा एक मिनिट, मी रेकॉर्डिंग चालू आहे का नाही बघते ते. अच्छा ठीक आहे, खालून जांभळा, पुढे हा चालू आहे रेकॉर्डिंग. खालून जांभळा, नंतर कुठला दिसतोय बघा जांभळ्यासाठी. आय फॉर इंडिगो. इंडिगो म्हणजे कोणता कलर? इंडिगो म्हणजे कोणता कलर मुलांना मराठीत? बघा ना, मराठीच्या पुस्तकामध्ये बघा लवकर. इंडिगो म्हणजे कोणता कलर? मुलांनो, इंडिगो म्हणजे कोणता कलर? बरं, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, त्याच्यानंतर ना ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. विब ग्योर हा शब्द लक्षात ठेवा. विब ग्योर हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता आपण आज समजून घेणार आहोत की अपस्करण बघितले की नाही मुलांना पण प्रकाशाचं. आज आपण समजून घेणार आहोत की इंद्रधनुष्य कसा बनतो. कोणाकोणाला माहितीये इंद्रधनुष्य कसा बनतो? इंद्रधनुष्य, मला एक प्रश्न विचारते सिंपलचा, तुम्हाला किती माहितीये ते जाणून घेण्यासाठी, की आपल्याला जो आहे मुलांना रोजच इंद्रधनुष्य का नाही दिसत? रोज कमीत कमी पावसाळ्याच्या दिवसात तरी पाऊस नेहमीच पडतोय. जर पावसाळे असते 4 महिने त्यावेळी, मग त्यावेळी इंद्रधनुष्य नेहमी का नाही दिसत? कोण सांगेल? कोण सांगेल? चुकलं उत्तर तरी पण चालेल मुलांना, पण ट्राय करा. हा हा ज्ञानेश्वर जेव्हा बोल. पाऊस येतो आणि पाऊस जातो, जेव्हा पाऊस येतो पाऊस जातो तर तेव्हा ऊन पडतं ना, तेव्हा पाण्याच्या थेंबातून अपवर्तन होतं वापस. येस, व्हेरी व्हेरी गुड. इंद्रधनुष्य बनण्यासाठी ना मुलांनो काही अटी पूर्ण होण्याची गरज असते. ती परिस्थिती निर्माण होण्याची गरज असते. तर त्या अटी पूर्ण झाल्या, ती परिस्थिती निर्माण झाली, तेव्हाच आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. आणि कधी कधी काय होतं माहितीये का,
इंद्रधनुष्य बनतो पण आपल्याला तो दिसत नाही. आता मग तुम्हाला वाटेल काय हे काय मॅजिक आहे का, की गायब झाला का इंद्रधनुष्य? नाही, तो इंद्रधनुष्य बनलेला असतो ना, तो आपल्या डोळ्यांच्या त्या परिघामध्ये नसतो, म्हणजे तेवढ्या लांबपर्यंत आपण बघू नाही शकत, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. अदरवाईज इंद्रधनुष्य बनतो पण आपल्याला जो आहे तो कधी कधीच दिसतो, क्वचितच दिसतो. मग आपल्याला इंद्रधनुष्य दिसावा ह्याच्यासाठी जे आहे ती काही काही वेळा काही अटी पूर्ण होणं गरजेचं असतं, त्यावेळीच इंद्रधनुष्य जो आहे तो आपल्याला दिसतो. ठीक आहे, तर चला आज मी तुम्हाला इंद्रधनुष्य कसा बनतो आणि तो कधी दिसतो आपल्याला, ह्या दोन्ही गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, इंद्रधनुष्याचं समजून घेण्याच्या आधी तुम्हाला ना मुलांनो, हे तुमच्या पुस्तकामध्ये एक टायटल असेल बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मराठीमध्ये त्याचं नाव असेल पूर्ण आंतरिक परावर्तन वगैरे असं काहीतरी नाव असेल. मराठी मीडियमची मुलं पुस्तक बघून सांगा जरा मुलांनो काय दिसतंय. पूर्ण आंतरिक परावर्तन. अच्छा, व्हेरी नाईस. चला, म्हणजे मी तुम्हाला बरोबर सांगितलं. तर आता हे पूर्ण आंतरिक परावर्तन, आता गेल्या वर्षी तुम्ही परावर्तन काय असतं ते बघितलंय की काचेवर किंवा सपाट पृष्ठभागावरती प्रकाशाचा किरण पडला की तो सेम त्याच माध्यमात माघारी वळतो. वी कॉल इट ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन इंग्लिश. मग इथे, अच्छा मी आता पूर्ण स्क्रीन शेअर केली आहे, थांबा तुम्हाला दिसेल. तर इथे मग पूर्ण का म्हटलंय, पूर्ण आणि ते पण आंतरिक परावर्तन का म्हटलेलं आहे. आता हे आंतरिक परावर्तन कधी होतं ते आधी आपण समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला मग इंद्रधनुष्य कसा बनतो हे समजेल. ठीक आहे, आज इंटरनेटची काहीतरी गडबड आहे बरं का. माझा व्हिडिओ मला पॉज होऊन होऊन दिसतोय, पण माझा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकायला येतोय ना मुलांनो? येस मॅम. हो मॅम. ओके, ग्रेट. हा, आय होप आता मी जे लिहिते ते मागं पुढं नको व्हायला. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला आता? येस मॅम. ठीक आहे, गुड. आता बघा, मला तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. इंटरनेटचा आज इश्यूच आहे. चला, मी माऊसनेच आज काम चालवते, पेन काही चालणार नाही. समजा आता ना ही आपली काय आहे, बाउंड्री आहे. बाउंड्री म्हणजे माहितीये ना, दोन माध्यमांना वेगळं करणारी ही एक लाईन आहे. आणि समजा इथे इथे दाट माध्यम घेऊया आपण. समजा इथे आपण घेऊयात पाणी, नाही झालं तर इथे पाणी घेऊयात मुलांनो आणि इथे घेऊयात हवा. बरोबर आहे, मी जसं जसं लिहिते तसं तसं दिसतंय ना. आता मी काय केलं सांगा बरं, काय केलं मी, कारण मला बघायचंय की मागे पुढे तर नाही होत. मी आता काय केलं मुलांनो आकृतीमध्ये, हा व्हेरी नाईस, म्हणजे बरोबर टायमिंग वर दिसते तुम्हाला, मागे पुढे नाही दिसत आहे. आणि आता हे मी काय काढलं, किरण. बरोबर, येस. आता बघा, पाणी मधून हवेमध्ये चाललंय, म्हणजे दाट माध्यमातून विरळ माध्यमामध्ये प्रकाशाचा हा किरण चाललाय. तर हा कुठल्या बाजूला वळेल, स्तंभिकेच्या दिशेने वळेल की स्तंभिकेपासून लांब वळेल मुलांना? स्तंभिकेच्या दिशेने. लांब वळेल रे, दाट मधून विरळ माध्यमात चाललाय ना, तर लांब वळेल. बघा, असं लांब जाईल तो. बरोबर आहे, म्हणजे हा जर कोण तुम्ही मोजला, हा वाला कोण मोजला आणि हा वाला कोण मोजला, तर हा आय आहे, हा आपला आर आहे. तर इथे दाट माध्यमातून विरळ माध्यमात जात असल्यामुळे आय पेक्षा आर तुम्हाला मोठा दिसते. बरोबर आहे, म्हणजे आता पुढे बघा,
मी आता प्रकाशाचं किरण जे आहे ते अजून थोडस जास्त कोणावरती काढला असा, म्हणजे मी आपाती कोण वाढवला. आपाती कोण माहिती ना तुम्हाला, इन्सिडेंट अँगल वाढवला, आपाती कोण वाढवला, तर मग हा वाला अजून लांब जाईल मुलांनो. अपवर्तन झालेला जो आहे हा अजून जास्त असा लांब जाईल, आर अजून वाढेल तुमचा, बरोबर की नाही. तसंच आता समजा एक माहितीये तुम्हाला, एक तो पॉइंट येतो मुलांनो, की आता जो हा मी अजून कोण वाढवला, आपाती कोण, तर मग आता हा किरण जो आहे ना, अपवर्तित किरण, हा पाण्यामधून हवेमध्ये न जाता सरळ जायला लागतो. म्हणजे हा बाउंड्रीलाच काय होतो, तो समांतर होऊन जातोय बघा, बाउंड्रीवरच येऊन जातो तो सरळ सरळ. दिसतंय, कळलं. म्हणजे तो हवेमध्ये गेलाच नाही, हवेमध्ये गेलाच नाही. मग हा जो अँगल आहे ना, म्हणजे आपाती कोणाची, ही बघा, आपाती कोणाची ती किंमत, हा जो आपला आपाती कोण आहे ना, हे बघा हा, तर ह्या आपाती कोणाची ती किंमत ज्याच्यासाठी हा अपवर्तित किरण समांतर बनून जातो, बाउंड्रीला, सीमारेषेला समांतर बनून जातो, त्याला आय म्हणजे क्रिटिकल अँगल म्हणतात इंग्रजीमधून. मराठीत का नाही, तर काहीतरी असं समथिंग कृत कोण काहीतरी नाव आहे. काय दिले बघा बरं जरा मराठीमध्ये मुलांनो. क्रांतिक ह्याला कोण. इंग्लिशमध्ये क्रिटिकल अँगल म्हणतात, मराठीच्या पुस्तकामध्ये पण. हा, क्रांतिक कोण. आता ह्याला मला ना काय माहिती, क्रांतिक का नाव दिलं असेल मुलांनो. नवीन काहीतरी घडलं ना, क्रांती जशी घडते तसं, म्हणून ह्याला नवीन काहीतरी घडलं म्हणून ह्याला नाव दिलंय क्रांतिक कोण, म्हणजेच क्रिटिकल अँगल म्हणतात. आता मग सिंपलशी गोष्ट आहे, समजा आता ह्या क्रांतिक कोणापेक्षा पण जास्त माप मी वाढवलं. काय केलं मी, क्रांतिक कोणापेक्षा पण आता आपाती कोणाचं मी जास्त, थोडस जरी जास्त माप वाढवलं, कि मग काय होतं, काय होईल मुलांनो. हा आता तुमचा किरण पाण्यातून जाईल. अपवर हा अपवर्तित किरण आता बाउंड्रीवर आलेला, आता तो अपवर्तित न होता परावर्तित होईल. कळते, असा इकडूनच इकडे असं कुठं तर परावर्तित होईल. मग ह्यालाच म्हणतात एकूण आंतरिक परावर्तन. म्हणजे जरी दोन्ही माध्यम वेगवेगळी असली, एकीकडे पाणी एकीकडे हवा आहे, तरी सुद्धा आपण आपाती कोण एवढा जास्त घेतलाय की त्या कोणासाठी प्रकाश अपवर्तित न होता परावर्तित होतोय, जसं काचेवर होतो. मग ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि मराठीमध्ये काय म्हणतो बेटा, सांग जरा मराठीतलं नाव. एकूण एकूण आंतरिक आंतरिक परावर्तन. परावर्तन. येस, एकूण आंतरिक परावर्तन आपण ह्याला म्हणतो. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना. सगळ्यांनी हो म्हणा अनम्यूट करून, कारण मला दिसत नाहीये मी दुसऱ्याच. हो मॅम. येस, आता पुढे जाऊ, मी पुढचा भाग सांगू. हो मॅम. हा, आता हेच ना आपलं ज्यावेळी इंद्रधनुष्य बनतो की नाही मुलांनो, हीच सेम टू सेम घटना तिथे घडते. म्हणजे आणखी पण खूप साऱ्या घटना घडतात, पण ही घटना खूप जास्त महत्वाची आहे. ही घटना जर नाही घडली ना, हे एकूण आंतरिक परावर्तनाची, मग आपल्याला हे दिसणारच नाही, रेनबो दिसणारच नाही, इंद्रधनुष्यच नाही दिसणार. तर आता मी काय केलं, समजा हा मी घेतलाय आपला पाण्याचा हवेतला बिंदू. आता पाण्याचा बिंदू तर खूप छोटा असतो, पण हे तुम्हाला समजवण्यासाठी मी काय करते, याला थोडंसं मोठं घेते. ठीक आहे, हा पाण्याचा बिंदू आहे. आता मुलांनो, कंडिशन काय आहे माहितीये का, म्हणजे मी म्हटलं ना काय अटी पूर्ण झाल्यावरच आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. तर सगळ्यात पहिली अट, नीट ऐका हा, सगळ्यात पहिली अट, ज्या दिशेवरून, हे बघा, ज्या दिशेला सूर्य आहे, ज्या दिशेला सूर्य आहे आणि ज्या दिशेला सूर्यावरून त्या पाण्यावरती, त्या पाण्याच्या ड्रॉप वरती किरण पडणार आहेत, त्याच दिशेला इथे आपण उभं असलं पाहिजे. इथे आपण असं असलं पाहिजे, म्हणजे सूर्य जो आहे तो आपल्याच दिशेने पाहिजे आणि समोर आपल्याला तो पाण्याचा बिंदू पाहिजे. असं असताना काय होतंय ना मुलांनो, ही आपला पाण्याचा जो बिंदू आहे ना, तो
त्या काल आपण जे बघितलेलं ते प्रिझम होती ना, ती त्रिकोण आकाराची काचेची, सेम त्याच्यासारखंच हे पाण्याचा बिंदू काम करतो, प्रिझम सारखं काम करतो. प्रिझमला काहीतरी विचित्रच मराठीत नाव दिले. काय नाव दिले जरा बघा बरं पुस्तकात मराठीच्या. ती जी ट्रायंगल काचेची आहे ना वर त्रिकोणाकार, तिला काहीतरी मराठीत वेगळंच नाव दिले. मी विसरले, ते वाचलेलं मी, पण काय आठवत नाहीये मला. अपस्फरण. प्रकाशाचे अपस्फरण. नाही, प्रकाशाचे अपस्करण घटना आहे रे. प्रकाशाचे अपस्करण जी ती आकृती आहे ना ट्रायंगल वाली, मी पूर्ण माझी एंटायर स्क्रीनच शेअर केली ना. हा बरोबर. हा, मराठी मीडियमच्या मुलांना प्लीज तुमचं पुस्तक बघा, तुम्हाला कळेल मी काय म्हणते नक्की. प्रिझमच आहे मराठीत, पण हे दिलंय ना, यू माइट हॅव सीन ग्लास प्रिझम. हे बघा, हे प्रिझम, ही जी त्रिकोणाकार काचेची वस्तू आहे ना, हिला इंग्रजीमध्ये प्रिझम म्हणतात. मराठीत आय डोंट नो काय नाव दिलंय. बरं ठीक आहे, मला काय म्हणायचंय कळलं ना, की त्रिकोणाकार जी काचेची वस्तू जसं काम करते ना, प्रकाशाला एकदम 7 रंगांमध्ये वेगवेगळं करून टाकते, ते पाऊस पडल्यावर तो तेच काम करतो. पाण्याचा बिंदू पण प्रिझमचं काम करतो. अच्छा, कोणाचं तर माईक चालू आहे बेटा, माईक बंद कर, मागून आवाज येतोय. ठीक आहे, मग आता बघा काय होतंय. हा सूर्याचा प्रकाश, हा मी काल जसं केलेलं आज पण तसंच करते, सगळ्याकडे का ग्रे कलर देऊन टाकते. येस, तर आता हा आपला सूर्य आहे. आणि मग काय होतंय, हा सफेद प्रकाशाचा किरण हा असा पडला, बरोबर आहे. आता तुम्हाला माहितीये, आज जर आपण इथे स्तंभिका काढली, ही अशी इथे एक स्तंभिका काढली, तर पहिली अट काय होते मुलांनो, की आपल्याला माणूस आणि सूर्य एकाच दिशेला पाहिजे आणि बरोबर हे पाण्याचा बिंदू समोर पाहिजे. दुसरी अट माहितीये का, इथे हा जो स्तंभिकेशी आपाती कोण बनवतोय, आता मला सांगा बरं, आपाती कोण कसा पाहिजे असेल आपल्याला. इथे आतमध्ये आल्या आल्या काय होते मुलांनो, इथे होते प्रकाशाचं अपवर्तन आणि अपस्करण दोन्ही पण. कारण इथे आहे आपली हवा आणि आतमध्ये आहे पाणी. हे मी माऊसने लिहिते, हँडरायटिंग म्हणून घाणेरडे येते, तर प्लीज समजून घ्या. तर इथे काय होतंय मग, प्रकाशाचे अपवर्तन आणि अपस्करण दोन्ही झाल्यामुळे हा आपला जो सफेद प्रकाशाचा किरण होता त्याची वाटणी झाली 7 रंगांमध्ये. असा तो स्प्लिट झाला, सेपरेट झाला, दिसतंय. आणि मग नंबर 1 इथे काय झालं, पहिली गोष्ट इथे काय घडली, प्रकाशाचं अपवर्तन आणि प्रकाशाचं अपस्करण, ह्या दोन्ही घटना ह्या नंबर 1 पॉइंटला घडल्या. नंबर 2 पॉइंटला इथे काय घडते, इथे होतंय TIR. आता TIR म्हणजे काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, एकूण आंतरिक परावर्तन. म्हणजे आता हा प्रकाश खरं तर बाहेर यायला पाहिजे होता असा, आणि इकडे इंद्रधनुष्य बनायला पाहिजे होता, पण तसं न होता, कारण तो ह्या बाउंड्रीवरती ना, हा प्रकाश ज्यावेळी पडतोय तो क्रिटिकल अँगल पेक्षा क्रांती, काय तो काहीतरी क्रांतीवाला कोण आहे त्याच्यापेक्षा जास्त तो अँगल बनवतोय. आपाती कोण जो आहे ह्या सीमारेषेसाठी, तो आपाती कोण त्या क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त किमतीचा आहे. क्रिटिकल अँगलला मुलांनो साधारण 42 अंशाचा असतो बरं का. पाण्याची आणि हवेची जोडी असेल ना, तर तो क्रिटिकल अँगल जो आहे ना आपला आय ना 42 अंश साधारण असतो. म्हणजे हा कोण इथे 42 पेक्षा जास्त बनतो आणि त्याच्यामुळे मग प्रकाश बाहेर न जाता काय होते, एकूण आंतरिक परावर्तन होते आणि असा आहे ते प्रकाश आतल्या आतच परावर्तित होतोय, बाहेर न जाता, हा असा. आणि मग तो परत एकदा अपवर्तित होऊन आता परत पाणी
आणि हवा आहे. मग तो काय करणार आता, परत स्वतःचा रस्ता तो स्तंभिकेपासून थोडासा लांब वळणार असा, आणि मग तो आपल्याला डोळ्यामध्ये जातो तो प्रकाश, इथे जिथे आपण उभे, आणि मग आपल्याला रेनबो दिसतो, इंद्रधनुष्य दिसतो. ही सेम टू सेम डायग्राम अशीच तुम्हाला इथे पुस्तकात दिली आहे, पण मी काढून दाखवली एक एक स्टेप करून, म्हणजे कळेल तुम्हाला काय चाललंय. सेम आहे. अच्छा, मी येता येत ना काढता काढता चुकून एक मिस्टेक केली मुलांना. काय मिस्टेक केली माहितीये का? थांबा मी तुम्हाला सांगते. थांबा मी अंडू करते. हा, होतं काय ना, हा लालवाला खाली जातो कारण तो कमी अपवर्तित होतोय ना, आणि हा पर्पलवाला वर जातोय. येस, असं होतंय. त्याच्यामुळे आपण ज्यावेळी इंद्रधनुष्य बघतो की नाही, तर आपल्याला लाल रंग खाली दिसतो असा. हा बघा असा, आणि आपल्याला जांभळा रंग वर दिसतो. कोणी कोणी इंद्रधनुष्य बघितलं आणि फोटो वगैरे काढला असेल तर खरंच तुम्हाला लाल रंग खाली दिसलाय आणि जांभळा रंग वर दिसला, असं झालंय? मॅम बघितलंय पण निरीक्षण नाही केलं. बघितलंय ना? हा बघितलंय, पण आता नेक्स्ट टाइम नोट पण करा की लाल रंग खाली दिसतो आणि जांभळा रंग वर दिसतो. आणि जांभळा रंग एवढा पुसट असतो, एवढा पुसट असतो ना, नीट दिसत नाही, निळाच दिसतो. कारण काल आपण बघितलेलं जांभळ्या रंगाची जी वेव्हलेंथ आहे, तरंग लांबी, ती एवढी कमी असते ना, तो लांबपर्यंत येतच नाही. म्हणजे तो इंद्रधनुष्याचा रंग जांभळा आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतच नाही, तो तेवढा प्रवास करून येतच नाही, त्याच्यामुळे तो आपल्याला नीट दिसतच नाही. खूप क्वचित वेळा असं होईल की तुम्हाला जांभळा रंग दिसतोय, पण मग जांभळ्या रंगाच्या जवळ चिटकून जो बघा हा निळा रंग आहे, हा दिसतोय निळा रंग, डार्क वाला निळा आणि लाईट वाला निळा, हे दोन रंग थोडेफार आपल्याला पुसट का होईना दिसतात. पण बघा लाल रंग आणि ऑरेंज कलर एकदम व्यवस्थित दिसतो आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये. ठीक आहे, तर इथे बघा आज आपण इंद्रधनुष्य कसा बनतो हे बघितलेलं आहे, आणि इथे आपला धडा संपला. गेल्या शुक्रवारी चुकून मला असं वाटलं की आपला धडा संपलाय, आणि म्हणून आपण एक्सरसाइज ऑलरेडी डिस्कस केलेली. तर मग मी संगीता मॅमला सांगेल आजच्या क्लासची रेकॉर्डिंग आणि गेल्या शुक्रवारची रेकॉर्डिंग दोन्ही पण ग्रुपमध्ये टाकायला, म्हणजे तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओ समजतील. आणि त्या गेल्या क्लासमध्येच आपण शुक्रवारी ह्या सगळी गणितं सोडवलेली, काही एक्स्ट्रा गणितं पण सोडवलेली आणि एक्सरसाइज पण सोडवलेली मुलांना. तर ह्या धड्याची जी एक्सरसाइज आहे ना, जी गणितं खास करून सोडवली गेल्या तासामध्ये, तर ती खूप जास्त महत्वाची आहेत. आणि ती त्याच्यातलं एकतर गणित जे आहे ते परीक्षेला बोर्डाच्या नक्की विचारतात, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तर आता ना माझी मुलांनो एक मीटिंग आहे, तर आज आपण हा क्लास लवकर संपवतोय. मला सांगा, शिकवलेलं सगळ्यांना समजलंय? कोणाकोणाला समजलं हात वर करा. अच्छा, होमवर्क काय आहे माहितीये? मला माहितीये तुम्ही स्वाध्याय ऑलरेडी सोडवला असेल. होमवर्क हा आहे की आणखी थोडीशी गणितं सोडवा, पाठांतर करा प्रश्न उत्तर, आणि आपण जे आहे मग नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला काही तोंडी प्रश्न विचारेल. आणि हो मुलांना, खूप महत्वाची गोष्ट, उद्या तुमच्या पालकांबरोबर आपली एक ऑनलाईन मीटिंग आहे, पीटीएम आहे उद्या, पेरेंट्स टीचर्स मीटिंग आहे उद्या ऑनलाईन. टायमिंग मी ग्रुपमध्ये टाकेल. 10वीच्याच फक्त पालकांची मीटिंग आहे, तुमचं बोर्डाचं परीक्षा आहे तर प्लीज उद्या जॉईन व्हा, बाकीच्यांना पण सांगा. ठीक आहे? ठीक आहे. बाय मॅम. अरे ठीक आहे, तरी बोल. उद्या जॉईन व्हा मग. हा हो मॅम.